काय त्याचा अर्थ काढण्यात असा आहे, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही. आणि शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे बिगारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. पण त्याचा निधी आमचा उलटा केलेला आहे. त्यामुळे 1 रुपयाची किंमत फार थोडी आहे. आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले. माझ्या काळात सापडले. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या. माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी 52 जे अर्ज निघाले, इतक्या घोषणा केल्या. शासन भिकारी असल्याचं वक्तव्य केलं. बघा, ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे. पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली, कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत. आणि म्हणून त्याची पद्धती बदलली. पण पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा देखील घेतला, शेतकऱ्याला मदत तर करूच, पण त्याचसोबत 5,000 कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू. आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे. 25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे. जे काही काय म्हणाले त्यांनी असे म्हणाले की शेतकरी भिकारी नाही, सरकार भिकारी आहे असे ते बोलले. असं तर मला वाटतं ते मंत्री महोदयांनी बोलू नये. बोलले असतील तर बोलू नये. त्यांचा राजीनामा घेतला तर महायुतीकडून. आता त्यांचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत आणि मला वाटतं एक जे काय बोलले ही वास्तवता काय, वस्तुस्थिती काय ती पाहतील.